अबोल प्रीत हृदयात बहरली. भाग 17. बरं आहे ना? थोडी मोठी झाली की मला त्रास तरी देणार नाही? अंघोळीसाठी रीमा म्हणाली. संध्याकाळी अविनाश ऑफिसमधून घरी परतला. राधा रीमाच्या कुशीत खेळत होती. अरे, काय करते माझी प्रिन्सेस? अविनाश आल्याबरोबर तिला लाड करू लागला. अवी, आधी फ्रेश होऊन या, नंतर घ्या तिला. तुम्ही बाहेरून आले आहात ना? रीमा म्हणाली. मी 5 मिनिटातच फ्रेश होऊन येतो. नंतर माझी प्रिन्सेस माझ्यासोबत खेळणार. असं म्हणून अविनाश फ्रेश होण्यासाठी निघून गेला. असेच 2 महिने कधी निघून गेले कळलंच नाही. अविनाशने अजूनही बंगल्यावर जाण्याचा विषय काढला नव्हता. पण खूप दिवस त्याला त्याच्या घरच्यांपासून दूर ठेवणं रीमाला बरं वाटत नव्हतं. रीमा आणि अविनाश त्यांच्या रूममध्ये बसलेले होते. राधा पाळण्यात झोपलेली होती. अवी, मला वाटते आता आपण घरी जायला पाहिजे. बोलता बोलता रीमाने विषय काढला. अजून थांबू ना काही दिवस, नंतर जाऊ, अविनाश बोलला. नाही, आता मला राधाला अंघोळही घालता येते आणि तिला नीट सांभाळताही येतं. त्यामुळे आपण उद्याच घरी जाऊ, रीमा म्हणाली. ठीक आहे, जाऊ आपण उद्या, अविनाश म्हणाला. तशी खुश होऊन तिने त्याला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी विकी त्याला घ्यायला आला. अविनाशने आधी अशोकरावांना कॉल करून सांगितले की ते राधाला घेऊन घरी येणार आहेत. हे ऐकून ते खूप खुश झाले. त्यांनी सोनालीलाही सांगितले. मनातून तीही खूप आनंदी झाली, पण तिने चेहऱ्यावर तसे दाखवले नाही. इकडे सगळेजण नाश्ता करत होते. सरोजा त्यांना वाढत होती. विकी घ्यायला आला तर अविनाशने त्यालाही नाश्त्याला बसवले. सरोजा त्याला वाढायला गेली तर ते दोघे एकमेकांकडे बघत पूर्ण प्लेट नाश्त्याने भरली. पण दोघांच्याही लक्षात आले नाही. ते तर एकमेकांकडे बघण्यात मग्न होते. रीमाचं लक्ष गेलं तसं तिने सरोजाला आवाज दिला. तिच्या आवाजाने दोघेही दचकले. सरोजाने खाली बघितले तर पूर्ण प्लेट फुल झाली होती. सॉरी, ती अडकळत म्हणाली. रीमा आणि अविनाश मात्र एकमेकांकडे बघून गालात हसत होते. त्यांनी नाश्ता केला आणि सगळेजण हॉलमध्ये बसले. विकी आणि सरोजा, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. रीमाने सरळ विषयाला हात घातला. हे बघा, तुमच्या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आमच्या नजरेतून सुटलेलं नाहीये, रीमा म्हणाली. तसे दोघांनीही तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं आणि नंतर एकमेकांना बघितलं. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना? आम्ही किती दिवसाची वाट बघतोय तुम्हीच एकमेकांना बोलाल म्हणून. पण तुमच्या दोघांपैकी कोणीच पुढाकार घेत नाही. त्यामुळे मीच आज हा विषय काढला, रीमा म्हणाली. विकी, तुलाही सरोजासारख्या जोडीदाराची गरज आहे आणि सरोजालाही एका जोडीदाराची गरज आहे. मी तिला बहीण मानलेलं आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची जबाबदारी आता माझ्यावर आहे. तू करशील का माझ्या बहिणीसोबत लग्न? अविनाश म्हणाला. तशी सरोजा त्याला आश्चर्याने बघू लागली. विकीला आधी लाजल्यासारखं झालं, पण नंतर त्याने होकार दिला. तो सरोजासमोर गुडघ्यावर बसला आणि तिच्यासमोर हात पुढे करून म्हणाला. सरोजा, माझ्यासोबत लग्न करशील का? खूप दिवस झाले बोलायचं म्हणत होतो, पण हिंमतच होत नव्हती. बोल, करशील का माझ्याशी लग्न? आता मात्र सरोजा विचारात पडली. तुम्हाला माहीत आहे ना, मी एक विधवा आहे. तरीही तुम्ही असे बोलत आहात, सरोजा म्हणाली. सरोजा, पहिली गोष्ट तर तुझ्या भूतकाळाशी मला काहीच घेणं देणं नाही. तो तुझा भूतकाळ होता आणि तुझा भूतकाळ आता निघून गेला आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. त्यामुळे मला या सर्व गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. आणि तुझ्यासोबत जे काही झालं त्यात तुझी काय चूक? कुठलीही चूक न करता जीवनभर मन मारून का जगायचं तू? तुझ्या मनात
जर माझ्यासाठी प्रेम असेल तर फक्त हो म्हण. वचन देतो तुला, जीवनभर कुठलीच कमी पडू देणार नाही. माझ्यासोबत असली तर मला कुणाचीच पर्वा नाही. विकी म्हणाला. आता मात्र सरोजा भावूक झाली, कारण प्रेम तर तिच्या मनातही होतंच. तिने अविनाश आणि रीमाकडे बघितलं. सरोजा, मला भाऊ मानते ना तुझा? तुला तुझा भाऊ सांगत आहे. विकी खूप चांगला मुलगा आहे. खूप वर्ष झाले माझ्यासोबत आहे तो. तुला विकीपेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकत नाही, अविनाश म्हणाला. आता सरोजा विकीकडे बघू लागली. ठीक आहे, मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे, सरोजा म्हणाली. आणि लाजून ती रीमाच्या पाठीमागे जाऊन उभी राहिली. रीमाने उठून लगेच तिला मिठी मारली. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे, रीमा म्हणाली. मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार, पण माझी एक अट आहे, अविनाश म्हणाला. तसे विकी आणि सरोजाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले. कसली अट? विकीने विचारले. लग्नानंतर तुम्हा दोघांना भाड्याच्या खोलीत न राहता इथेच आईसोबत फ्लॅटवर राहावं लागेल, अविनाश म्हणाला. तसे सगळेजण खुश झाले. जावई बापू, तुम्ही हे नसतं बोलले ना, तरी मी यांना जाऊ नसतं दिलं, आई म्हणाली. रीमा हसत होती. तेवढ्यात तिची नजर सरोजावर गेली. तिचे डोळे पाणावले होते. सरोजा, काय झालं? रीमा म्हणाली. मॅडम, माझ्यासाठी जेवढं सख्यांनीही नाही केलं तेवढं तुम्ही आणि साहेब करत आहात. मी तुमचे उपकार कधी फेडू शकेल की नाही काय माहीत, सरोजा म्हणाली. हे काय बोलते तू? याचा अर्थ तू मला भाऊ मानतच नाहीस, अविनाश लटक्या रागात म्हणाला. नाही साहेब, असं नका बोलू. तुम्ही भावापेक्षाही जास्त आहे माझ्यासाठी, सरोजा म्हणाली. मग परत असं कधीच बोलायचं नाही, अविनाश म्हणाला. ठीक आहे, नाही बोलणार, सरोजा डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली. चला मग, निघतो आम्ही आता, असं म्हणून रीमा आणि अविनाश त्यांच्या परीसोबत घराबाहेर पडले. थोड्या वेळाने ते दोघे बंगल्यावर पोहोचले. ते दोघे दारात आले तर सगळेजण हॉलमध्येच बसलेले होते. त्यांना बघताच अशोकराव पटकन उठून त्यांच्याजवळ आले. त्यांच्या मागोमाग शारदाही आरतीचं ताट घेऊन आली. केतकीही चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत समोर आली. पण सोनाली मात्र सोफ्यावरच बसलेली होती. औक्षण झाल्यावर त्यांनी घरात प्रवेश केला. अशोकरावांनी त्यांची रूमही खूप छान प्रकारे सजवून ठेवली होती. दोघेही कुणाशी काहीच न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेले. सोनालीने राधाकडे वळून सुद्धा नाही बघितले. याचं रीमाला थोडं वाईट वाटलं. दोघेही फ्रेश झाले. रीमा राधाला जवळ घेऊन झोपली आणि अविनाश त्याचं काम करत बसला होता. दुपारी अविनाशला राधाचा आवाज आला. तो पटकन उठून तिच्या जवळ गेला. रीमा अजूनही गाढ झोपेत होती. राधा मात्र तिच्या कुशीत खेळत होती. उठली माझी प्रिन्सेस, असं म्हणून अविनाशने तिला उचलून घेतले आणि तिला इकडे तिकडे फिरवत तिच्यासोबत गप्पा मारू लागला. थोड्या वेळाने रीमाला जाग आली तर अविनाश राधाला घेऊन गॅलरीत बसला होता. त्या दोघांना बघून आपसुकच रीमाच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. ती फ्रेश होऊन आली आणि त्यांच्याजवळ गेली. बरं झालं उठली तू. माझ्या प्रिन्सेसला खूप वेळची भूक लागली होती, अविनाश राधाला तिच्याकडे देत बोलला. रात्री दोघेही जेवायला खाली आले. शारदा, तू जा, परीला बघ, ती झोपलेली आहे, अविनाश म्हणाला. दुसऱ्या नोकरांनी त्यांना जेवायला वाढले आणि शारदा वर राधाजवळ निघून गेली. सोनाली तर अजूनही त्या दोघांशी बोलली नव्हती. इच्छा तर होती बोलायची, पण इगो आड येत होता. जेवण करून रीमा आणि अविनाश त्यांच्या रूममध्ये आले आणि शारदा खाली निघून गेली. रीमाने राधाला नीट पाळण्यात टाकलं आणि गॅलरीत बसलेल्या अविनाशजवळ जाऊन बसली. कसला विचार करताय? ती त्याच्या खांद्यावर मान टाकून म्हणाली. असाच,
तुझा आणि माझा विचार करतोय. अविनाश म्हणाला. कसला? रीमा म्हणाली. आपलं प्रेम खरं होतं म्हणून आपण दोघे आज सोबत आहोत. आता मला सोडून कुठे जाऊ नका तू आणि प्रिन्सेस, अविनाश म्हणला. तसे रीमाने त्याच्या खांद्यावरून मान काढली आणि त्याला घट्ट मिठी मारली. हा विचारही करू नका तुम्ही की आम्ही तुम्हाला सोडून कधी जाऊ म्हणून, रीमा म्हणाली. अविनाशने तिच्या केसांवर त्याचे ओठ टेकवले. बाहेरून खूप गार वारा येत होता, त्यामुळे आता रीमाला थंडी वाजायला लागली होती. अविनाश, मला खूप थंडी वाजत आहे. चला आत जाऊन झोपू, रीमा त्याच्यापासून दूर होत बोलली. तसा त्याने तिचा हात पकडला आणि तिला परत जवळ ओढलं. आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते. तिच्या चेहऱ्यावर येणारे केस त्यांनी मागे सरकवले आणि तिच्या त्या गुलाबी ओठांकडे बघू लागला. आता मात्र रीमाने लाजून खाली मान घातली. त्याने तिच्या चेहऱ्याला पकडून तिची मान परत वर केली आणि हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवले. तसा रीमाच्या अंगातून एक करंट पास झाला. त्याचा तो स्पर्श आता तिलाही हवाहवासा वाटू लागला. तिने तिचे हात त्याच्या पाठीवर ठेवले आणि त्याला आणखी जवळ ओढले. खूप वेळापर्यंत दोघे एकमेकांना किस करत होते. नंतर रीमाचा श्वास फुलायला लागला आणि तिने त्याला स्वतःपासून दूर केलं. पण त्याला मात्र आता स्वतःवर कंट्रोल ठेवता येत नव्हता. तापत्या जमिनीवर पाण्याचा शिडकावा पडावा अशी त्याची अवस्था झाली होती. त्याने तिला अलगद उचलले आणि आत घेऊन आला. रीमाला मात्र आता खूप लाजल्यासारखं झालं, त्यामुळे ती बेडच्या कोपऱ्यात सरकली. तो हळूच तिच्याजवळ जाऊन झोपला आणि तिला वळवून जवळ घेतले. तिने मात्र त्याच्या कुशीत स्वतःचे तोंड लपवले. त्याने हळूच तिच्या गालाला किस केली आणि आता त्याचे ओठ तिच्या गालावरून तिच्या मानेवर फिरू लागले. आता रीमा मात्र शहारली होती. हृदयाचे ठोकेही प्रचंड वाढले होते. अविनाशची अवस्थाही काही वेगळी नव्हती. दोघांमध्येही सारखीच आग लागली होती. तो तिला हळुवारपणे फुलवू लागला होता. तिला कुठला त्रास न देता तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि तीही त्याला पूर्णपणे प्रतिसाद देत होती. आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर दोघेही एकमेकांशी आभारी पडले. खऱ्या अर्थाने रीमाला आज नवऱ्याचं सुख मिळालं होतं. लग्न तर आधी झालं होतं आणि आज अविनाश आणि तिच्यात जे काही झालं तेही तिचा पहिलाच अनुभव नव्हता. पण रोहित आणि अविनाश मध्ये खूप फरक होता. अविनाशने आज तिला एखाद्या फुलासारखं हळुवारपणे हाताळलं होतं आणि रोहित, तो तर तिच्यावर एखाद्या जनावरासारखा तुटून पडायचा. भूतकाळातील कडू आठवणीही तिला आता तिच्या सुखी आयुष्यात नको होत्या. ती विचारच करत होती. तोच अविनाशने तिला जवळ ओढले. ती तर खूप थकली होती, पण त्याला जसं काय खूप फ्रेश वाटत होती. आज त्याची रीमा मनसोक्त तणानेही त्याची झाली होती. आता देवाकडून त्याला काहीच नको होतं. दोघेही एकमेकांना बिलगून झोपले. तेवढ्यात पाळण्यातील राधा रडू लागली. तिचा आवाज कानावर पडताच रीमा उठून बसली. कदाचित माझी परी उठली आहे. तिला तिच्या डॅडीजवळ झोपायचं आहे, अविनाश म्हणाला. रीमाने राधाला पाळण्यातून काढलं. तिचे कपडे चेंज केले आणि तिला दोघांच्या मध्ये घेऊन झोपली. रीमाला आता झोप येत होती, पण राधाची झोप झालेली असल्यामुळे ती खेळण्याच्या मूडमध्ये होती. ती लवकर झोपावी म्हणून रीमा तिला थुकटू लागली आणि कधी तिला झोप लागली तिचं तिलाही कळलं नाही. अविनाश मात्र परीला झोप लागेपर्यंत जागाच होता. सकाळी त्याला जाग आली तर परी त्याच्या कुशीत खेळत होती.